मित्रांनो, आपला वेक्टर बॉर्न डिसीज मधला 8वा लेक्चर 8वा डिसीज कोणता? येलो फीवर. येलो फीवरचा आपण मित्रांनो पार्ट 2 बघणार आहोत. आता मित्रांनो पार्ट 2 मध्ये आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स अँड मॉनिटरिंग हे 3 पॉईंट आपण बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, येलो फीवरच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पूर्णपणे समजून घेतली. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाची टेक्निकल सिलेबसनुसार पुढील 3 महत्त्वाचे मुद्दे शिकणार आहोत. नंबर 1 ट्रीटमेंट म्हणजेच उपचार. नंबर 2 प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल म्हणजे प्रतिबंध व नियंत्रण. ओके. नंबर 3 सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजेच रोग निरीक्षण व प्रतिबंधक उपाय. चला सुरुवात करूया मित्रांनो. ठीक आहे. डायग्नोसिस म्हणजे निदान. मित्रांनो, येलो फीवरचे निदान रुग्णाची लक्षणे, प्रवासाचा इतिहास, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि प्रयोगशाळेतील तपासण्यांच्या आधारे केले जाते. नंबर 1 RT-PCR. कोणती टेस्ट आहे मित्रांनो? RT-PCR. आजारामुळे सुरुवातीच्या टप्प्यात व्हायरसचे RNA शोधण्यासाठी सर्वात उपयुक्त तपासणी. नंबर 2 IgM-ELISA. IgM-ELISA येलो फीवर व्हायरस विरुद्ध IgM अँटीबॉडी शोधण्यासाठी आजाराच्या काही दिवसानंतर पॉझिटिव्ह होते. एक्झाम पॉईंट येलो फीवरसाठी महत्त्वाची निदान चाचणी IgM-ELISA आहे. ओके. नंबर 3 व्हायरस आयसोलेशन विशेष प्रयोगशाळांमध्ये केली जाते. संशोधनासाठी उपयुक्त लिव्हर फंक्शन टेस्ट LFT. बिलिरबिन वाढलेले असते. लिव्हर एन्झाईम्स AST ALT वाढलेले असतात. CBC WBC कमी होऊ शकतात. प्लेटलेट कमी होऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट पॉईंट पाहू मित्रांनो आपण. ट्रीटमेंट म्हणजे उपचार काय. येलो फीवरसाठी कोणतीही विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अँटीव्हायरलचं येलो फीवरसाठी कोणतीही विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही आहे. उपचार हा सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असतो. उपचार कोणता आहे? पूर्ण विश्रांती, IV फ्लुइड्स, इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स, तपासणीसाठी पॅरासिटामॉल, पोषक आहार. ठीक आहे मित्रांनो, हे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. ओके. देन गंभीर रुग्णामध्ये काय करावं लागतं मित्रांनो? ICU केअर, ऑक्सिजन थेरपी, शॉक मॅनेजमेंट, किडनी फेलर मॅनेजमेंट, ब्लिडिंग कंट्रोल, आवश्यक असल्यास डायलिसिस. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट काय? येलो फीवर इज इक्वल टू सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ऑनली. ओके. आता तिसरा पॉईंट आहे मित्रांनो आपला महत्त्वाचा, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन म्हणजे प्रतिबंध. म्हणजे वैयक्तिक संरक्षण काय आता ह्याच्यामध्ये? वैयक्तिक संरक्षण आहे मित्रांनो पूर्ण बाह्य कपडे घालणे, मॉस्किटो रिपेलेंट वापरणे, मॉस्किटो नेट वापरणे, ॲडिस डासांपासून संरक्षण करणे. ठीक आहे मित्रांनो, हे वैयक्तिक झाली. आता घराभोवती काय करावं मित्रांनो? घराभोवती मित्रांनो पाणी साचू देऊ नका. ॲडिस मॉस्किटो ब्लीडिंग स्लाइड्स नष्ट करा. साईट्स काय करा मित्रांनो? नष्ट करा. म्हणजे त्यांची ब्रीडिंगची जे साईट्स आहे ना मित्रांनो ते नष्ट करा. आठवड्यातून 1 दिवस ड्राय डे पाळा. काय मित्रांनो? ड्राय डे पाळा. म्हणजे ड्राय डे म्हणजे काय मित्रांनो? 1 दिवस सगळे आपले घरातले जेवढे भांडे आहे सगळे रिकामे करायचे आणि काय करायचं? दुसऱ्या दिवशी त्याला भरायचे, म्हणजे ड्राय डे करायचा. ठीक आहे. आता मित्रांनो चौथा पॉईंट आपला येलो फीवर वॅक्सिन. म्हणजे येलो फीवरसाठी 17D कोणती मित्रांनो? 17D लाईव्ह अटेन्युटेड वॅक्सिन उपलब्ध आहे. कोणती मित्रांनो? लाईव्ह अटेन्युटेड वॅक्सिन उपलब्ध आहे. ही लस अत्यंत प्रभावी आहे. साधारणतः एकच डोस दीर्घकालीन संरक्षण देतो. एक्झाम पॉईंट येलो फीवर वॅक्सिन इज इक्वल टू 17D लाईव्ह अटेन्युटेड वॅक्सिन. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. आता मित्रांनो इंटरनॅशनल वॅक्सिन सर्टिफिकेट काय? ICVP. येलो फीवर इंडेमिक देशात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ वॅक्सिनेशन और प्रोफिलॅक्सिन म्हणजे ICVP आवश्यक असू शकते. भारतात येणाऱ्या काही प्रवाशांनाही हा पुरावा दाखवा लागतो. एक्झाम पॉईंट येलो फीवर वॅक्सिन सर्टिफिकेट म्हणजेच ICVP. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो कंट्रोल मेजर्स म्हणजे नियंत्रणीय उपाय. मॉस्किटो कंट्रोल, सोर्स रिडक्शन. मॉस्किटो कंट्रोल कसं करायचं मित्रांनो? सोर्स रिडक्शन, लार्वल कंट्रोल, फॉगिंग आवश्यकतेनुसार, इन्सेक्टिसाइड स्प्रे. आता मित्रांनो इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आणि इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट कसं करायचं? स्वच्छता राखणे, साचलेले पाणी काढून टाकणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे. आता मित्रांनो नेक्स्ट आहे महत्त्वाचं म्हणजे हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशनमध्ये काय करायचं आहे? लोकांना पुढील गोष्टी सांगायचं आहे मित्रांनो. इंडेमिक देशात जाण्यापूर्वी लस घ्या. नंबर 1 काय सांगायचं? इंडेमिक देशात जाण्यापूर्वी लस घ्या. डासांपासून संरक्षण करा. ताप आणि कावीळ आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. प्रवासाचा इतिहास डॉक्टरांना सांगा की आपण कुठून प्रवास केले, कुठं उतरले होते, कुठून चढले होते, टोटल हिस्ट्री त्यांना काय करा? ट्रॅव्हल हिस्ट्री डॉक्टरांना सांगा. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आपलं सर्व्हिलियन्स म्हणजे रोग निरीक्षण. फीवर सर्व्हिलियन्स म्हणजे ताप असलेल्या संशयित रुग्णांवर लक्ष ठेवणे,
पोर्ट हेल्थ सर्व्हिलियन्स म्हणजे विमानतळ, एअरपोर्ट, समुद्र बंदर, सी पोर्ट येथे एंडेमिक देशातून येणाऱ्या प्रवाशांची काय करणे, तपासणी करणे. वेक्टर सर्व्हिलियन्स काय मित्रांनो, ॲडिस मॉस्किटोची संख्या, लार्वल सर्वे, ब्रीडिंग साईट्सची तपासणी करणे. ओके. आता मंकी सर्व्हिलियन्स मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. मंकी सर्व्हिलियन्स कसे मित्रांनो, एंडेमिक भागात माकडांमधील आजार व मृत्यूची माहिती गोळा करणे. काय मित्रांनो, एंडेमिक भागात माकडांमधील आजार व मृत्यूंची माहिती गोळा करणे. आता मित्रांनो मॉनिटरिंगमध्ये मित्रांनो प्रवाशांची तपासणी, वॅक्सिन कव्हरेज, संशयित रुग्णांची नोंद, लॅबोरेटरी रिपोर्ट्स, ॲडिस डेन्सिटी, पोर्ट हेल्थ रिपोर्ट्स. आता मित्रांनो 10वा पॉईंट आहे आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, उद्रेक तपासणी. जर येल्लो फीवरचा संशयित रुग्ण आढळला तर काय करायचं मित्रांनो, ट्रॅव्हल हिस्ट्री तपासणे, RT-PCR IgM इलिझा करणे म्हणजे टेस्ट करणे, रुग्णाला विलगीकरण म्हणजे आयसोलेशन करणे. ठीक आहे मित्र, आयसोलेशन करणे, विलगीकरणात ठेवणे, वेक्टर सर्वे करणे, कॉन्टॅक्ट मॉनिटरिंग करणे, आवश्यक असल्यास वॅक्सिनेशन कॅम्पिंग ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवणे. ओके मित्रांनो. आता मित्रांनो MPW हेल्थ वर्करची भूमिका काय येल्लो फीवरमध्ये. ठीक आहे, MPWची महत्त्वाची कामे, संशयित रुग्णांची ओळख करणे, ट्रॅव्हल हिस्ट्री विचारणे, रेफरल करणे, हेल्थ एज्युकेशन देणे, ॲडिस कंट्रोल ॲक्टिव्हिटीज, लार्वल सर्वे, केस रिपोर्टिंग, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभाग करणे. कोणते मित्रांनो, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभाग होणे. ओके. एक्झाम पॉईंट काय मित्रांनो, येल्लो फीवर नियंत्रणात MPWची मुख्य भूमिका म्हणजे सर्व्हिलियन्स, हेल्थ एज्युकेशन आणि वेक्टर कंट्रोल. ओके. आता मित्रांनो इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन म्हणजे IHR. येल्लो फीवर हा इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स म्हणजे IHR अंतर्गत महत्त्वाचा रोग आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे निरीक्षण, लसीकरण प्रमाणपत्र ICVP, पोर्ट हेल्थ मिजर्स यांना विशेष महत्त्व दिले जातात. आता मित्रांनो इम्पॉर्टंट MCQs पाहू. येल्लो फीवरचा रोगकारक कोणता मित्रांनो, येल्लो फीवर व्हायरस. काय मित्रांनो, येल्लो फीवर व्हायरस. येल्लो फीवरचा मुख्य वेक्टर कोणता मित्रांनो, ॲडिस इजिप्टी. कोणता, ॲडिस इजिप्टी. येल्लो फीवरसाठी कोणती लस दिली जाते, 17D लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. ओके मित्रांनो. येल्लो फीवरसाठी कोणते प्रमाणपत्र आवश्यक असू शकते, इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ वॅक्सिनेशन ऑफ वॉर प्रोफॅलॅक्सिस. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ICVP. येल्लो फीवर मुख्यतः कोणत्या खंडामध्ये आढळतो, आफ्रिका आणि साऊथ अमेरिका. काय मित्रांनो, आफ्रिका अँड साऊथ अमेरिका. आता लेक्चरचं मित्रांनो रॅपिड रिव्हिजन पाहू आपण. डिसीज कोणता आहे मित्रांनो आपला, येल्लो फीवर. एजंट येल्लो फीवर व्हायरस. फॅमिली कोणता आहे, फ्लॅविवायरिडिया. वेक्टर कोणता आहे मित्रांनो, ॲडिस इजिप्टी. रिझर्वियर मंकी म्हणजे जंगलमध्ये मंकी आणि ह्युमन अर्बनमध्ये ह्युमन. ओके. डायग्नोसिस कोणते मित्रांनो, RT-PCR IgM इलिझा. ट्रीटमेंट कोणता आहे मित्रांनो, सपोर्टिव्ह केअर. वॅक्सिन कोणता आहे, 17D लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. सर्टिफिकेट कोणता आहे मित्रांनो, ICVP. सर्व्हिलियन्स म्हणजे पोर्ट हेल्थ फीवर, वेक्टर अँड मंकी सर्व्हिलियन्स. ओके. इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन म्हणजेच IHR आणि MPW सर्व्हिलियन्स, लार्वल सर्वे, हेल्थ एज्युकेशन. ओके मित्रांनो आज आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, 17D वॅक्सिन, ICVP, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQ सुविधा शिकले. यासह येल्लो फीवर हा विषय महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीचे टेक्निकल सिलेबसनुसार पूर्ण झाला. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक ऑफिशियल अपडेट, संपूर्ण सिलेबस, MCQs आणि महत्त्वाचे लेक्चर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.